अरे बाबा तू नाचू नको जिला घेऊन आलास ना देवी प्रसन्न होईपर्यंत नाचायचं पाय थकले तुझ्या बापाची चांगली शक्ती निर्माण
आमच्या पूर्वस्मृती उजळा दिल्या असतेवेळी सुद्धा स्मृतीहीन होऊन आम्हाला राहावं लागलं. आज कुंतानगरीचा राजकर्ता असून सुद्धा झोपडीत मी राहिलो. सांग अरे काय घडलं असतं माझ्या जीवनात? राजन, नियतीचा न्याय आणि काळाचा कायदा कधीच कुणाला फोडता येत नाही. मग तुम्ही का? सर्व गोष्टी प्रत्येकाच्या विधी संकेताप्रमाणे घडत असतात. हा विधीने का देवताला चुकला नाही तिथं मानवाची काय कथा. तवही माझ्या जीवनाला विधी संकेतच होता. म्हणून आज संकट निर्माण झालं. हो. मग आई, जो दोष माझ्या प्रजेला भोगावा लागणार आहे हा दोष तुझ्या दर्शनानं दोष टळलेला आहे. मग ते दूर जाणार आहे. हो. खरं आता मी समाधानी झालो. झालं समाधान माझं. पण देवा, मनाच्या ठिकाणी एक शंका आमच्याही वावरते. अशी कोणती शंका? आज या दानवाचा शेवट आपण केला, हे आगळं वेगळं रूप आपण धारण केलं, या रूपाला महत्व तरी काय? त्या दानवाच्या शेवटाकरिता आगळं रूप मी धारण केलं ना, ते 3 तत्वानं नटलं गेलं. अशी 3 तत्व कुठली? ती 3 तत्व कोणती? तांत्रिक, मांत्रिक आणि ब्राह्मणी. तांत्रिक म्हणजे जे मूग आहे ते सख्या हनुमंताचं जो ते उद्धार करू शकतो तो म्हणजे तांत्रिक होय. जे माझ्या कंठापासून माझ्या कटेपर्यंत दैवी तत्व आहे ना ते गोरक्षनाथाचं जो हस्ताच्या ओघे विभूतीच्या चमत्कारानं काही घडवू शकतो तो म्हणजे गोरक्षनाथ. आणि तिसरं तत्व म्हणजे माझ्या कटेपासून ते माझ्या चरणांबरोबर ते म्हणजे ईश्वरी मातेचं ते म्हणजे ब्राह्मणिक तत्व होय. ही 3 तत्वानं मी या दानवाचा शेवट केला. मग देवा, या तुझ्या रूपाला महत्व आणि नाव काय? पण ह्या माझ्या स्वरूपाला महत्व आणि नाव मी ठेवणार आहे. एक सकाळ हनुमंत असून एक स्त्री वेश धारण केला म्हणूनच हनुमंतेश्वरी म्हणून मला ओळखतील. एवढंच नव्हे, ज्या गोरक्षनाथानं मला सहाय्य केलं म्हणून या क्षेत्राला गोरक्षनाथ हनुमंतेश्वरी म्हणून ओळखतील. एवढंच नव्हे तर ज्या ईश्वरी मातेने मला सहाय्य केलं ना त्या ईश्वरी मातेलाही महत्व ठेवणार आहे मी. साबरी विद्येवर आपलं जर प्रभुत्व गाजवायचं असेल तर या ईश्वरी मातेची भक्ती करून आपण साबरी विद्येवर प्रभुत्व गाजवू शकता. तुम्ही हडे हडे ही कल्पविकल्पाची देवता कलिदेवता होय. संबंध युग चालू आहे ना त्या युगाची देवता ही कलिदेवता होय. पण यांचं मी हस्तबंधन केलंय का माहितीये का? तर याच कलिदेवतेनं जिथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहे ना तिथं वावर करण्यासाठी ही कलिदेवता तत्पर झाली. म्हणूनच आज यांना शास्त्रामुळे यांचे हस्तबंधन केलंय. यांचे हस्तमुक्त केव्हा करेल माहितीये का? ज्यावेळी यांना दिलेली भक्ती ज्ञान आणि वैराग्य ज्यावेळी देवतांनी यांना ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी कलिदेव तुम्हाला मर्यादा घालून दिल्या होत्या. सत्य आहे का? त्या मर्यादा कुठल्या हो? त्या मर्यादा नाथ
तुम्ही तुमच्या माया तोंड मुकावते भक्ती ज्ञान आणि वैराग्य जिथं असेल तिथं कलिदेवतेने केव्हाही प्रवेश करू नये या तुम्हाला मर्यादा आखून दिल्या होत्या पण त्याचं पालन तुम्ही केलात नाही त्याचं तुम्ही उल्लंघन केलं तुम्हाला समजावण्यासाठी हा गोरक्षणा तत्पर झाला तुम्ही ऐकत नाही म्हणून तुम्हाला शासन करण्यात आलं मग मला सांगा जर भक्ती ज्ञान आणि वैराग्य जिथं असेल तिथं जर तुम्ही प्रवेश करता का म्हणे तर तुम्ही मर्यादेचं उल्लंघन करत नसाल तर तुमचे मी हस्तबंध मग ना तो या कलियुगाचं महत्व तरी राहिलं पाहिजे या आयुष्यात कोणतं मी तुमचं महत्व काय आहे तुम्ही तुमचं वास्तव्य कुठे आहे हे मी तुम्हाला निश्चितच सांगणार पण केव्हा माहितीये का जे तुमचं मी हस्तबंधन केलंय ते हस्त मी तुम्हाला मुक्त करतोय जिथं मदिरा प्राशन जुगार एवढं तवे तर वैशागमन जिथं असेल तिथं निश्चितच तुम्ही प्रवेश करू शकता कारण तिथं निश्चितच कलह निर्माण होतो कलप्रिय देवता म्हणजे कलिदेवता होय जिथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य जिथं आहे तिथं तुम्ही केव्हाही प्रवेश करता का म्हणे का एवढं ध्यान ठेवा कदापि नाही मग ना तो आता हे पुण्यमय क्षेत्र आहे त्या पुण्यमय क्षेत्रात कदापि तुम्ही जमा झाला माग काय तुमची नावं धड घेऊ घेऊची पायपोळी घेण्यापेक्षा मी आहेच होते मी काय होतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माका आपला एक किलो असा ह्यांका कांद्यावर पकड्या होते ह्यांका मारले होते आता ऐकले ते राजा होते माफ कर माका मी काही चुकान बोलले राग धरू नको राजच नाही त्यांना काय मामा बरं ते राजा एवढे दिवस आमच्या सोबत राहतात शेतकरी आम्ही तेव्हा त्यांचा आपला त्यांचा काही जमला माझ्या लक्षात दिला आता तर वय झाला ते बघा तुमच्या आशीर्वाद तुम्ही जमलं म्हणून सांगू नका तुम्हाला तुमच्या कन्येचं लग्न जर का माझ्या समोर करायचं असेल ना तर मला सांगा आमचं काही जमलं नाही मग संशय तिकडे नाही माणसाला संशयासारखा रोग नाही आणि या रोगानं जर का तुम्ही आहारी आहात आत्मशेवट केल्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही माझे आले असत बाबा तेव्हा माझी एक आता इच्छा डोळे उघडे होते तुम्ही शब्द आता मला पटले ते विषयी तुमच्या मुखाने निघणारे शब्द होते ज्यावेळी ईश्वरी मातेचं मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुला घडेल त्याच वेळी जीवनात ते दोष दूर होणार आहे तुझं